जगात जर्मनी आणि भारतात परभणी हिचं नाव होणार आहे डेफिनेटली. सर मला सांगा की परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आता लवकरच निवडणूक होणार आहे. तुमच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. लवकरच मोदी साहेबांची सभासुद्धा आहे. सध्या वातावरण कसं आहे आणि तुम्हाला विजयाची निश्चित खात्री आहे का यावेळेला? मी बघितल्यानंतर गावागावात ज्यावेळेस जातो मी तांड्या वस्तीवर गावात, तर अतिशय सामान्य म्हाताऱ्यापासून ते युवकापर्यंत अतिशय रिस्पॉन्स चांगला आहे. लोकांचं मला अपेक्षा आहे की लोकांचा आशीर्वाद मला चांगला मिळेल. मोदींची सभा आहे 20 तारखेला परभणीमध्ये. काय वाटतं किती या सभेला गर्दी होऊ शकेल? मोदी हे विश्वगुरू आहेत आणि ह्या देशाचा मान सन्मान इज्जत जगात वाढवण्याचं काम ज्या मोदी साहेबांनी केलं, त्या मोदी साहेबाला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी लाखोनं लोक येतील असे मला विश्वास आहे. कशी तयारी चालली? अतिशय चांगली चाललेली आहे. अतिशय म्हणजे आमच्या इथं सतीश घाडगे साहेब असतील, आमचे विलास बापू खरात असतील, सुनील आर्दळ असतील, आमचे भुतेकर असतील, राष्ट्रवादीचे नेते आमचे तौर असतील, त्या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही घनसांगवी परतूरला लोणीकर साहेब आहेत, राष्ट्रवादी आहे, BJP आहे आणि शिवसेना देखील शिंदे साहेबांचे आहेत. त्यामुळे एकंदरीत चांगलं काम चाललेलं आहे. बोर्डीकर साहेब तिकडं आहेत, म्हणजे इकडं मोहन फड आहेत, बाबा जाने आहेत, सय्यद भाई आहे, नंतर राजेश विटेकर आहेत आणि परभणी शहरातून भरोसे वगैरे आहेत, परत प्रताप देशमुख आहेत. सर्व पक्ष साऱ्या पक्षांचा आमच्या मित्र पक्षांची ताकद अतिशय मोठी झालेली आहे. त्यामुळे लोक ताकदीने राहतात. मला काय सांगाल की मराठा आरक्षणाचा जो केंद्रबिंदू आहे त्या भागात तुम्ही आज प्रचार दौरा सुरू केलेला, काय रिस्पॉन्स आहे? मला एका ठिकाणी दोन मुलांनी फक्त घोषणा दिल्या, ती मी मुलं मलाच मत देतील. 99% मराठा समाजाचा रिस्पॉन्स मला चांगला आहे. ठीक आहे, प्रत्येक गावात 1-2 मुलं असतात, तेवढं चालतंच असतं, परंतु मराठा समाज हा देखील सहिष्णुते समाज आहे. मराठा समाजाने या देशात पहिलं शाहूराजानं सर्व जातीला आरक्षण देण्याचा मोहीम केली आहे आणि मराठा हा गावातला मोठा भाव असल्यामुळं तो सर्वाला घेऊन चालणार. माझ्याबरोबर जे आमचे भाजपचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे नेते, शिवसेनेचे नेते आहेत, ते सारे मराठाच आहेत. त्यांची पाऊंडरावळी जरी बघितली तर मी एका मतदारसंघात 2 लाख मतं मी घेऊ शकतो त्यांची. आता आमचं सतीश घाडगे सासरवाडी उडाण आहे, उडाणांचं मतदान मलाच मिळणार. खरातांची विलास बापू सासरवाडे, त्यांचं मतदान मलाच मिळणार. भुतेकरची सासरवाडे मेहुणे आहेत, मतदान मलाच मिळणार. म्हणजे मी असा जर विचार केला तर मी मेजॉरिटीमध्ये चाललेलो आहे आणि माझ्या पक्षामधले माझ्या महायुतीतले नेते सारे मराठा आहेत, स्ट्रॉंग आहेत आणि आजपर्यंत त्यांनी राजकारण केलं आहे ते सर्व बहुजन समाजाला घेऊन राजकारण त्यांनी केलं आहे. त्यामुळे एकट्या जातीपातीचं शेवटच्या वेळेस ती जातीवर येणार, पण विजय मात्र माझ्या बाजूने होणार. विरोधक आरोप करताय की त्याचा तोटा तुम्हाला होणार? कशाचा? मराठा आरक्षणाच्या. बिलकुल नाही होणार. काय असतंय, वातावरण तुम्ही चेंज करत चाला, चहा पाहत बघा. आरक्षणाचा बिलकुल होणार नाही. जो मित्र पक्षाचे मराठे आहेत ते जीवाचं रान करून काम करतात, मन लावून काम करतात. म्हणजे विशेष सतीश घाडगेंच्या मिसेसशी मी बोललो 10 मिनिटापूर्वी, ती उडाणाची पोरगी आहे, मतदान घेणार ती, तुम्हाला सांगतो. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, जी सामाजिक युती आहे, पाहुणेरावळी तर आहेत ना जवळ, आणि मुळात म्हणजे ह्यांनी काम विलास बापूचं काम असू द्या, आमच्या शिवसेनेच्या भुतेकरचं असेल, आमच्या सतीश घाडगेंचं काम, यांचं काम आहे ना. गोदाकाठमध्ये उसाला दर कुणी दिला याचा अभ्यास केला पाहिजे ना. एक शेतकऱ्याचं पोरगं उद्योगपती झालं, पण त्याला काय कमवायची गरज नाही, त्याला वेल सेटल्ड आहे. ती औरंगाबादला, बॉम्बेला राहू शकते, वाळकेश्वरला, पण तो लोकांना कळलं की ही काहीतरी प्रगती करू शकते नाही ह्या दृष्टीने. आणि त्यामुळं विशेष म्हणजे रस्ता लोणीकर साहेब होते तेव्हा रस्त्याच्या दृष्टीनं असेल, आमचे रावसाहेब दानवे असतील त्यावेळेस रस्त्याच्या दृष्टीनं काय भूमिका घेतल्या. म्हणजे हे मी घनसांगवीच्या मतदार बंधूंना एवढं विचारतो की एवढी शोषित कशी राहिली. आज मी गोदाकाठच्या रस्त्याने फिरलो, रस्ता सर्वात खराब, काय करायचं, रस्तेच नाहीत. म्हणजे हे बरोबर नाही ना. म्हणजे विकासाच्या दृष्टीने आणि विकासावर जाईल ही मुद्दा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लोकसभा मतदारसंघ जगात जर्मनी आणि भारतात परभणी हिचं नाव होणार आहे डेफिनेटली. परभणीच्या डेव्हलपमेंटवरच आम्ही काम करणार. जातीपातीवर राजकारण हे जास्त दिवस चालणार नाही. हा पट्टा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. हां, त्यातच राजेश टोपेसारखे मातब्बर नेत्यांनी या ठिकाणी काम केले, मात्र तुम्ही आरोप करताय की रस्ते नाही आहे. खरी परिस्थिती म्हणजे एक लक्षात ठेवा, राष्ट्रवादी माझ्यावर आहे ना, तौर आले बघा माझे, तौर हा इथला नेता चांगला आहे, आहेत तौर आहेत, म्हणजे राष्ट्रवादी माझ्यावर आहे, इथली मेजॉरिटी राष्ट्रवादी आहे ना. जी खरी राष्ट्रवादी ताकद करण्याचं काम माझ्यावर आहे. खरी शिवसेना माझ्याबरोबर आहे एकनाथ शिंदेची.
म्हणजे त्यांच्यावर अगोदर बाण बी होता आणि खान बी होता. माझ्यावर आता बाबाजानी बी खान बी आहे ना माझ्याकडे आणि बाण बी माझ्या आहे. एकनाथ शिंदेचा बाण माझ्या गळ्यात आहे. कुठे गेला हे दाखवतो बघा तुम्हाला. बाण आहे बघा, हे बाण आहे माझ्याकडे. बाण आहे. आठवले साहेबाचा देखील आहे. भारतीय मोदी साहेबांचं कमळ घेऊन फिरतो मी. म्हणजे सर्वांनी जर मला थोडी थोडी मदत केली तर मी 2.5 ते 3 लाखाच्या फरकाने विजय होणार ना. परभणी शिट्टी वाजणार. राजकारणामध्ये जानकर या शब्दाला खूप महत्त्व आल्याचं आता या काळामध्ये तरी दिसतंय. एक जानकर, महादेव जानकर हे महायुतीच्या बाजूने आहेत, तर माढा मतदारसंघामध्ये उत्तम जानकर हे शरद पवारांच्या भेटीला काल गेल्याची माहिती मिळते. ते शरद पवारांची साथ देणार, मोहिते पाटलांचा प्रचार करणार असं कळतंय. ते जानकर वेगळे आहेत, मी जानकर वेगळा आहे. ते जानकर ओरिजिनल राष्ट्रवादीचेच होते. ते मला वाटते थोड्या मतातून काहीतरी आमदारकीला पडले होते ते. आणि त्यांची भूमिका वेगळी आहे, माझी भूमिका वेगळी आहे. आता तुम्ही म्हणणार पवार गाडगे म्हणून, काही गाडगे म्हणजे तुम्ही ओढाण म्हणणार, असं नाही ना. त्यांची भूमिका वेगळी आहे त्या जानकरांची वगैरे, त्याच्याबद्दल दुमत नाही आपलं. आणि पवारसाहेब या राज्याचे राजकारणी मोठे नेते देशाचे, कोण कोणाकडे जाईल त्याच्याबद्दल काय दुमत मारायचं. जानकरांचं काय ते विधानसभेला डिफीट झाले ते थोड्या मतानं विशेष म्हणजे, आणि ते ओरिजिनल राष्ट्रवादीच्या तिकीटच होते. त्यामुळे इकडे तिकडे जायचा काय प्रश्न येत नाही त्यांना. देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल हेलिकॉप्टर पाठवलं होतं, त्यांची काही चर्चा झाली असेल. मग नंतर त्यांना वाटलं असेल बाबा मी ओरिजिनल पक्षात आहे तिथंच बरं राहू, आज झालं असेल त्यांचं. त्यावर आपण आताच काय अभिप्राय देणं योग्य नाही. पण मी जानकर आहे तो देशाचा जानकर आहे. मला इथं काय राज्याचा जानकर व्हायचं नाही. माझ्यात आणि त्यांच्यात फार डिफर आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.